क्रांती दिन. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा आणि वेग दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. भारतीयांना स्वातंत्र्य मिळावे अशी जनतेची तीव्र इच्छा होती. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भारत छोडो ठराव मंजूर करण्यात आला. महात्मा गांधीजींनी देशवासियांना करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर 9 ऑगस्टपासून संपूर्ण देशभर आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने गांधीजी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अनेक नेत्यांना अटक केली. मात्र नेत्यांना अटक झाली तरी आंदोलन थांबले नाही. विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी तुरुंगवास सहन केला आणि अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. भारत छोडो आंदोलन हे केवळ एक आंदोलन नव्हते, तर ते भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या दृढ इच्छेचे प्रतीक होते. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला भारतावर अधिक काळ राज्य करणे कठीण झाले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. क्रांती दिन आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांचे त्याग, धैर्य आणि देशप्रेम यांची आठवण करून देतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाचा आदर करणे आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली. क्रांती दिन हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारा आणि राष्ट्रप्रेम जागवणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे. जय हिंद.